मित्रांनो, वाघाचे भयानक असे गांभीर्य लक्ष देण्यासाठी मला तुम्हाला काही संग्रह केलेल्या अनेक वर्षापासूनच्या काही दुर्घटना सांगणं तुम्हाला आज महत्वाचं आहे. 6 जूनला नुकतंच म्हणजे मागच्या आता या चालू महिन्यामध्येच आमच्या नाशिकच्या चांदवडच्या भराणे गावामध्ये रामदास आहे एका 40 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याला वाघाने अटॅक करून ठार मारलं. 7 जून 2025ला जवळच सटाणा रस्त्यावरती म्हणजे राऊळ घाटाजवळच एका झोपलेल्या महिलेवरती बिबट वाघाने अटॅक केला आणि तिला गंभीर जखमी केलं. योगायोगाने तिचं दैव बलत्कार म्हणून तिच्या मुलाला त्याच वेळेला जाग आली आणि त्याने विकून मारली. त्यावेळेला बिबट वाघ पळाला आणि त्या बाईचं प्राण वाचले, नाहीतर तिचा मृत्यू 100% त्या दिवशी ठरलेला होता. अजून एक दुर्घटना आहे का मित्रांनो, 1 महिन्यापूर्वी म्हणजे 31 मे 2025ला नाशिक जिल्ह्यातली दुर्घटना आहे. दिंडोरीला एका संध्याकाळी एका 5 वर्षाचा मुलगा त्याच्या आजोबाबरोबर रुद्र नावाचा मुलगा संध्याकाळी रोडवरती फिरायला बाहेर निघला होता. त्याला दबा धरून बसलेल्या मकाच्या शेतातल्या वाघाने त्याच्यावरती अटॅक केला आणि त्याला ठार मारलं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहाता तालुक्यातली दुर्घटना आहे. 2 वर्षापूर्वी एक 2 वर्षाचा मुलगा घरासमोर खेळत होता, त्यावेळेला वाघाने दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावरती अटॅक केला आणि त्याला पळवलं आणि उसाच्या शेतामध्ये नेऊन त्याला ठार केलं. मित्रांनो, पुणे जिल्ह्यामधली दौंड तालुक्यातली एक दुर्घटना आहे का मित्रांनो, तिथे मेंढपाळवाड्यावरची दुर्घटना आहे. रात्री 11 वाजता एका मेंढपाळवाड्यावरती बिबट वाघाने अटॅक केला आणि आईच्या कुशीमधून 11 महिन्याच्या मुलाला उडून नेलं आणि ठार केलं. 2022ची दुर्घटना आहे. नाशिक जिल्ह्यामधल्या पळसे गावातल्या दुर्घटना आहे की पळसे गावामध्ये 2-3 लहान मुलांना घरासमोर खेळणाऱ्या मुलांना बोरासारखं टपकन उचललं आणि शेजारच्या शेतामध्ये उचलून नेलं आणि ठार केलं. 2020ला सोलापूरला करमाळा तालुक्यामध्ये एका नरभक्षी वाघाने अक्षरशः 12 लोकांना ठार केलं होतं. या नरभक्षी वाघाने अक्षरशः 3 जिल्ह्यामध्ये त्यावेळेला हैदोस घातला होता. बीड, अहिल्यानगर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये या वाघाने 12 लोकांना ठार केलं त्यावेळेला. मित्र, या मी संग्रह केलेल्या फक्त काही दुर्घटना होत्या, पण मला प्राणी मित्र, वन कर्मचारी, वन अधिकारी, प्रशासन आणि सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आदिवासी लोक, शेतकरी लोक, आदिवासी मुलं, शेतकऱ्यांची मुलं यांना तुम्ही वाघांचं खाद्य समजला की काय, ही मनामध्ये एक खंत निर्माण होते. तुम्ही मस्तपैकी सुरक्षित असतात, शहरात, बंगल्यात, मोटार कारमध्ये फिरतात. एकदा तुम्ही उसाच्या शेतामध्ये रात्री दिवसा कधी काम करून बघा. शेतकऱ्यांच्या, आदिवासीच्या भावना समजून घ्या. जस्ट कल्पना करून बघा तर तुम्ही बसमधून प्रवास करतात शहरामध्ये किंवा शहरामध्ये एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि ते यंत्र तुम्हाला माहिती आहे 100% फुटणार आहे, तर तुम्हाला त्या यंत्रावर काम करण्याची इच्छा होईल का? किंवा जर समजा ते 100चा तरी त्या बसचा 100% अपघात घडणार आहे, तर तुम्हाला त्या बसमध्ये बसण्याची इच्छा होईल का? आणि त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे मित्रांनो. अक्षरशः म्हणजे शेतामध्ये काम करताना वाघ कधी घास घेईल आणि ठार मारील, त्यामुळे अक्षरशः शेतकरी मंडळी अक्षरशः सैरभैरी झालेली आहेत. आपण शेतामध्ये जावं की नाही, काम करावं की नाही, जिवंत परत येऊ की नाही, इतक्यापर्यंत त्याची शेतकऱ्यांची मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या वाघांच्या समस्येवरती विचार करणं महत्वाचं आहे. मित्रांनो, प्रत्यक्षात वाढलेल्या वाघांमुळे, बिबट वाघ असेल की पट्टेदार वाघामुळे सुद्धा सरकारचं सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान होते. अक्षरशः पट्टेदार वाघामुळे किंवा बिबट वाघामुळे ज्यावेळेला मनुष्यहानी होते, त्या कुटुंबियांना चक्क 25 लक्ष रुपये भरपाई घेऊन सरकारला द्यावं लागते. आणि कुठलाही प्राणी जो मरतो, गाय, म्हैस, शेळी, बकरू, मेंढी काही असेल, तर त्याला बाजारभाव मूल्याप्रमाणे सरकारला भरपाई करावी लागते. मला असं म्हणायचं, तोच पैसा जर सरकारने पर्यावरण वाढीसाठी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं असेल, नवीन जंगल लागवड असेल, सरकार ते करू शकतं आणि पर्यावरणामध्ये अशा रीतीने पण वाढ करता येईल आणि वाघांची संख्या कमी करून सरकार म्हणजे शेतकऱ्यांवरचं संकट कमी करता येईल. वाघांची भयानक समस्या कमी करण्यासाठी किंवा निर्मूलन करण्यासाठी, वाघांचं संकट हटवण्यासाठी मी एका वन कर्मचाऱ्याला मागे एकदा काही दिवसापूर्वी एक खासगीमध्ये प्रश्न विचारला होता. मी त्याला म्हणालो होतो की वाघांचा बंदोबस्त कसा करता येईल. त्यावेळेला तो म्हणाला होता, साहेब, वाघ हा मांजर जमातीतला प्राणी आहे, त्याला दरवर्षी 4-5 बच्चे म्हणजे पिल्लं होत असतात. त्यामुळे त्याच्यावरती एकच ठोस उपाय आहे, एकतर वाघांचं निर्बीजीकरण केलं पाहिजे, म्हणजे नसबंदी केली पाहिजे, त्याशिवाय दुसरा उपाय नाहीच आहे. परंतु स्वर्गीय इंदिरा गांधींनी 1973ला वाघांची संख्या वाढवण्यासाठी जो कठोर कायदा करून ठेवलेला आहे, त्यामुळे आम्ही सध्या वाघांची नसबंदी करू शकत नाही. त्यामुळे सध्या तरी तशी सिस्टीम नाहीये वाघांचे निर्बीजन करण्याची. त्यामुळे त्याने असेही मत व्यक्त केले
जर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, एकनाथजी शिंदे साहेब हे जर आमदार खासदार जर महाराष्ट्राला शिष्टमंडळ घेऊन जर पंतप्रधानांना भेटले आणि एक नवीन विधेयक मांडून नवीन कायदा जर वाघाच्या संदर्भातला पास जर केला तर वाघांचं आम्ही निर्बीजीकरण म्हणजे वाघांची नसबंदी करू शकू आणि वाघांची संख्या महाराष्ट्रामध्ये आटोक्यात आणता येईल आणि महाराष्ट्रामधलं बिबट वाघांचं आणि पट्टेदार वाघांचं जे संकट आहे भयानक असं ते कमी करता येईल किंवा संपुष्टात आणता येईल. खरं तर मित्रांनो, जंगलाचं किंवा पर्यावरणाचं रक्षण करायचं म्हणजे वाघांची संख्या फार प्रचंड पाहिजे तरच पर्यावरणाचं रक्षण होऊ शकेल असं काही नाही. पर्यावरणाचं रक्षण इतर मार्गाने पण माणसाला म्हणजे देशामध्ये आपल्याला करता येईल. वृक्षतोड आणि चोरटी वाहतूक याच्यावरती कठोर बंधनं घालून लाकडी फर्निचर, देवारे, पलंग यांच्यावरती कठोर बंधनं म्हणजे 100% बंदी आणून सुद्धा पर्यावरणाचं वाढ करता येईल. आणि विशेष गोष्ट म्हणजे जे शहराच्या आजूबाजूला जे भूखंड ओपन उघडे भूखंड असतात ते उघडे बोडके डोंगर असतात त्यांच्यावरती पण जशा कंपन्यांना अलीकडे चोख सुशोभीकरणाला परमिशन दिलेली असते तसे काही मोठ्या कंपन्यांना आपण परमिशन देऊ शकतो आणि त्यांना सांगू शकतो तुम्ही जाहिरात करू शकता आणि हे मोठ्या भूखंडावरती किंवा टेकडीवरती तुम्ही जंगल लावू शकता. अशाने पण पर्यावरणाची वाढ करता येईल म्हणजे जंगलाची वाढ निश्चित करता येईल आणि वाघांची संख्या कमी करून सुद्धा पर्यावरणाची वाढ करता येऊ शकते असं मला सांगायचा उद्देश आहे. मित्र, पर्यावरणामध्ये झाडातून वाढ करायची असेल तर 7/12च्या नियमानुसार आपण प्रत्येक शेतकऱ्याला किंवा 7 ते 12 झाडं लावणं सक्तीचं करू शकतो आणि शेतामध्ये भरपूर झाडं उगवून म्हणजे शेताच्या बांधाला झाडं उगवून पर्यावरणामध्ये वाढ करता येऊ शकते. तर मित्र, कसा वाटला तुम्हाला माझा वाघांविषयीचा व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ मनापासून जर आवडला असेल तर माझा युट्यूब चॅनल लोकचिंतन नावाचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा वाघांविषयीचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि जे समोर दिसणारे बेल आयकॉन चिन्ह आहे ते प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू.